रामचंद्रांचा आग्रह होता, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा आग्रह होता, या म्हणे या. सूर्यवंशातले राजे महाराज एक आले, त्या महाराजांना सांगितलं, तुमच्या योगाने आमच्याकडे भगवान सूर्यनारायण जेवायला येतील. ठीक आहे म्हणजे, काय हरकत नाही, स्वयंपाक करा. स्वयंपाक सुरुवात झाली. कौशल्या माता, सुमित्रा माता, आदी करून काही मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादे, गुमास्ते, स्तुतीपाठक यांच्या सगळ्यांच्या बायका एकत्रित आल्या आणि स्वयंपाकाला सुरुवात झाली. कोणी कोळपाट आणलंय, कोणी काठोट आणली. का त्यावेळेला काठोटी होत्या ना, आता काठोटी इकल्या आणि पराती घेतल्या. म्हणून पोरायच्या लग्नात पण पराती वाजाल्या, धातडांग धातडांग. अशाच ज्याच्या लग्नात परात पालती त्याचा संसार उलथा. काय काय म्हणजे एवढी पाश्चिमात्य संस्कृती डोक्यावर घेतली. हा परमार्थाचा विकास नाही, हा हे नालायकपणाचा कळत झालाय. स्वयंपाक सुरू झाला. 11:30 वाजले. रांगोळ्या काढायला सुरुवात झाली. पाटं लावली, चौरंग लावली, ताटाला बसायला पाटं लावली, रांगोळ्या काढल्या, उदबत्त्या लावल्या, समय लावल्या आणि पाय धुवायला बाहेर पाणी काढ. जेवायला बसताना पाय आणि हात धुवून बसलं पाहिजे असं पुराण सांगते. आणि जे ऐकत नव्हते त्या गधड्याला काल कोरोनानं सांगितलं, नका का पाय धुईनच पण नुद्या हाताड तरी धुत जाय. हो, एकूण तिकून येतोस, कुठं हात चिटकीतोस, कोणाच्या चुन्यात बोट घाली तू. चुना कळत चुना. याबा भिकारी परवडा, पण भिकार चोट कधीच नाही परवडा. भिकारी परवडतो बरं का. हो, 2.25 लाख रुपये ज्याला पगार येतो दुसऱ्याचा चुना मागतो. लाज वाटायला पाहिजे बापू, लाज आहे का नाही. बरं चुना खाणार आहे ना, कोणी तांब्या संगत ठुलाय, बोट धुवाल असा डबा ठुलाय का. अरे ठुलाय का रे कार्तिकाचा डबा धुवाला असं ठुलाय. मग हे तंबाखू खाणार. काय गरमी झाली बाबा, पावसाळ्यात गरमायलो बाबा. अरे तू का आसवलेस का काय सोमळ्या. हो लोय चिळे आणि बापू गरमायलो. नाही 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 बाबा बाबा बाबा. हो रामभाऊ तंबाखू हो घ्या ना. आणि ते म्हणला चुना तर तुमचा कडक लागत ना. कसा लागन सारे अंगावरला तर आला. अरे भिकार चोट बॉम्बल्या कुठला. काय सांगू लागलो. हात धुवायचं शिकिलं, कोरोनानं शिकिलं. स्वच्छ राहा, नीट राहा, पाय धुवा, अमकं करा तमकं करा. पाय धुवायला पाणी काढलंय. तुम्हाला एक माहित आहे का, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडं राम आणि सरजू नावाचे झाडून काढणारे जरी वाड्यात जेवायला आले तरी पाय धुवूनच जेवायला बसले. ते बी सोन्या बावणीया चंदनाच्या पाटावर. कारण त्यांना माहीत होतं नाथांची परंपरा आहे, संप्रदायाचा नियम आहे आपल्या. ते पाय धुतले आणि भगवान प्रभू रामचंद्र म्हणले, महाराज हे पात्र एवढे टाकलेत, आपण एक आहेत पण एक पात्र प्रकाश देवतेला दिवा करायला पात्र आहे. राजाच्या सिंहासनावर 2 चित्र असतात. एकीकडनं चंद्र असतो अर्धा आणि एकीकडं सूर्य असतो. म्हणजे हे मागचं आणि हे पुढचं. द्वापार युग म्हणजे पुढचं सिंहासन चंद्र आणि मागची दिशा दाखवते ते सूर्य. सूर्यवंश आणि चंद्रवंश. महाराजांनी सांगितलं, ए भास्करा ये खाली. भगवान सूर्यनारायण म्हणले, गुरुदेव यायला काही हरकत नाही. एक तर तुम्ही बोलवलंय, तुमच्या बाजूला बसून जेवायचंय. मी किती नशीबवान आहे, मी किती पुण्यवान आहे, मला तुमच्या पंक्तीला जेवायला भेटते. विश्व ज्याच्या ताब्यात ते जगाच्या बाप जिच्या पोटी जन्माला आलाय त्याच्या आईनं बाळासाहेब स्वयंपाक केलाय. मी किती नशीबवान आहे. महाराज म्हणले, बांड्या पंचायती सांगू नको, पटकन खाली. ते महाराज काय असं पोकळवाद्या थोडाच कारभार. वर काय हरकत नाही, तुला दळतेन सुंबळ्या लोक हिशोबात राहत जा, इतकं नको येड्यावानी.
हो, इतकं कडक होऊ नका की लोक जवळ यायला भेटेल, आणि इतकं नरम होऊ नका की लोक गटकन खातील. हो. हे खाले अर्ध्यात आला असं. गुरुदेव काही 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 पंचायती लावू नको, मुकडे खाली येऊन पाय धुवून जेवायला बस. गुरुदेव ऐका ना, काय ऐकायचं तुझं? मी खाली आल्यावर जगाला प्रकाश. मला मूर्ख समजितो तू? आता 12 वाजायले तर दुपारचे 12, आणि 12 वाजता तुला खाली बोलून जर जगाला अंधार पाडला तर मला साधू कोण म्हणीन रे? आम्ही काय गोट्या खेळणार महाराज वाटलो का तुला? मी काय भजनात तंबाखू खाणार वाटलो का तुला? चालू असा महाराज आहे कर मी? हा, भागवताची इंटरव्हेल करतून स्टेजच्या मागे जाऊन बिडीवडी तू मंडपच पेटला, मंडपच पेटला, मंडपच. महाराजच मागे गेले स्टेजच्या बिडीवडी. काही महाराजा समचे कलाकार त्याला भजने नाही म्हणत आम्ही. हे तुम्ही अंगाव घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय कोणाला कपडे शिवायला, माया का गोळ्या संपल्या तुय? हा, भंगिरी आहे का मी कोणाला कपडे शिवायला? होय काळे बुवा. एका भागवतकाराचं भागवत ऐकायला गेलो. आता त्यो किती शहाणा असेल चिपडा मला काय माहित नाही. त्याच्या संग तेव्हा चांगल्या माणसाला जवळचे बदगे खराब करीत असते. ढेकणाच्या संगी. हो, काही थोड्या गोष्टीमुळं मोठमोठाली माणसं मातीत गेलेत, चांगले चांगले माणसं मातीत गेले, म्हणून भंगिऱ्याला थारा द्यायचा नाही. भागवत सुरू, सुदामदेवाचं चरित्र चालू, आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ओम नमो भगवते वासुदेवाय भजन चालू झालं. आणि भजन चालू असताना एका कलाकाराचं धोतर हालत होतं. तुम्ही म्हणले धोतर काऊन हालायला गडे? मांडी खाजवा काही खाजवा, पण धोतर काऊन हालायला? ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्ञानलं भागवतकाराला नरक यायच्या संचायला तो कोण्या नरकात टाकावा याचा मेळ नाही. आणि दक्षिणा ज्यानं दिली का बापू, त्याला तर यम बेसरामाच्या काड्यातच फुकणार. मर्यादा सांगितली आपल्याला, मर्यादा सांगितली. हे खाले सूर्यनारायण खाली आले. उत्तरेश्वर बापू अर्ध्या सेकंदापुरता पण अंधार नाही पडला. अशी चाचबोळू लागली. तर प्रभू रामचंद्राने विचारलं काय झालं? काय नाही म्हणे, मी खाली आल्या उजीड कसा पडलाय? प्रभू रामचंद्र म्हणले माझ्या देखता त्यानं शरयूला स्नान केलं, आणि स्नान करून कमरेचं ओलं धुडकत पिळलं, खांद्यावर टाकलं, आणि दुसरं कोरडं गुंडाळलंय. शाटीचे 3 प्रकार आहेत. आंतरवस्त्राला शाटी म्हणले, 4 बोटाची पट्टी असते तिलाही छाटी म्हणले. आणि अजून एक पुरावा सांगितला एका महात्म्यानं, आणि ती कमरेला गुंडाळायचं, फडकं आकाशात फेकलंय तर 14 सूर्य इतका प्रकाश पडलाय. 14 सूर्य इतका प्रकाश. आता आपल्याकडं अंधारे, दुसरीकडे उजळडे बुवा. दुसऱ्या देशात उजळडे. उद्या आपल्याला उजडन, तिकडं बुवा अंधार पडत. बापू तिकडं अंधार पडतंय म्हणजे सूर्याकडं लोड शेडिंग आहे. माळू दे. पण साधूच्या कपड्यात लोड शेडिंग नाही. लोड शेडिंगच म्हणतात ना. हो, 6 तास लाईन राहील. संध्याकाळी दिवसा सिंगल फेस राहीन. बंबुऱ्या तू हे लेकर, तू असा शेतकऱ्याला फसवायला का? तू हे लेकर तू हे झोपीत अंगुठी घेतीन. बंबुऱ्या झोपीत अंगुठी घेतीन, झोपीत तू हे नालाय का? रातच्या फुल लाईन दे तू. अरे बॅटरी नाही त्याला, काय नाही. कालच्या पोळ्याला काय बेजारी शेतकऱ्याची. हो काय बेजारी. वड्याच्या पलीकडं अन्ना खडा, वड्याच्या पलीकडं. माईने एका शेतकऱ्याला सांगितलं, बाबा अख्खं जीवन आपलं बैलावर आहे रे. हा चिमूटभर पिठाची पोळी खाऊ घालायची रे. जाय रे वासरा, आपलं जीवन या बैलावर आहे रे. दोरी फेकली पलीकड, पळसाच्या झाडाला दोरी बांधली, आणि अलीकून दोरीला धडून बाळासाहेब उपरण्यात पोळीचा तुकडा बांधला, आणि बैलाला चारून शेतकरी आला. कळतं काय वरच्या लोकांना त्याचे काय हाल आहेत? आणि त्याला रातच्या लाईट देता? हा, शहरातल्या लोकांना लाईट द्या बरं, दिवसान रातच्या बंद करा बरं. त्याची खपक्या लोकांची करताय कोणी बापू असं?
नाही. ज्याला 15-15 फूट उसात बिना चप्पलचं गुरुजी, त्याला बॅटरी नाही, त्याला काय नाही, काय परिस्थिती आहे त्याच्या नाजूक. हो निसर्ग कोपला. काल कासरे आणायला जात नाही आलं काही शेतकऱ्याला, कासरे आणायला दुकान जाता नाही आलं, कासरे आणायला. काय परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या बिचाऱ्याच्या. काय काय सूर्याकडं लोड शेडिंग आहे. असो, आकाशात धुडकं फेकलं, आकाशात धुडकं फेकलं. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, भास्करा जेव्हा तुम्ही प्रकाश फडक्याचं पडलाय, एक पुरावा सांगतो अण्णा. काढून ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख. काढून ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख. ते चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. कमरेला गुंडाळायचं धुडकं आकाशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडला. 14 सूर्य इतका प्रकाश पडला एकाच वेळेला. वैशव अख्ख्या जगात उजळलं, अख्ख्या जगात उजळलं. महाराज, जगाला प्रकाश देणारा सूर्य पण अख्ख्या जगाला एकाच वेळेला प्रकाश देऊ शकत नाही. पण या समाधीतल्या साधून नुसतं वस्त्रवरी फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडतोय. 14 सूर्य इतका. म्हणून देहूतले मालक पहिल्या कडव्यात मानतो. एका वारकऱ्याकडे 5-4 वारकरी आले. धन्यकुमार बुवा 5-4 वारकरी आले. वारकरी आल्याच्या नंतर हातपाय धुवायला पाणी दिलं, बसायला बोऱ्या टाकला. आणि मुख्य घरातली मालक आपल्या पत्नीला आणि मुलाला सांगतात, आता ती जेवून आलीत, आता संध्याकाळी भजन होईल. काय काय त्यांना जेवायला काय करायचं उद्याच्याला. मुलगा हुशार होता. मुलानं सांगितलं, बाबा गावात आपल्याला कोणी उधार देईल बापू अशी पत नाही. उधार देईल अशी आपली पत नाही. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, चमकणाऱ्या लोकांचीच पत असती. चमकणाऱ्या लोकांची पत. मग तो मूर्ख का असना त्याची पत. पण देवाच्या आणि संतांच्या दरबारात ओरिजिनल लोकांची पत असते. ओरिजिनल सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांची पत असते तिथं. काय पुण्यवान लोक असते लोक, काय काय नशीबवान माणसं. साठ एकरचा मालक काल पाहिला मी. 60 एकरचा मालक. त्यानं अंगावर एक पावसाचा थेंब पडू दिला नाही. थेंब पडू दिला नाही. थेंब. बैलाचं दर्शन घेऊन आलो. 3 किलोमीटर 60 एकरवाल्याचं रान होतं बापू. 3 किलोमीटर 3 गडी 3 किलोमीटरहून बैल बनेलीवर घेऊन मालकाच्या घरी पोळा करायला. बनेलीवरच मालकाच्या घरी जेवले. बनेलीवरच. त्याच्या दारात जेवले आणि पुन्हा बैल 3 किलोमीटर वापस. पुन्हा वापस. मी त्या गड्याला विचारलं, का रे एवढा मोठा वाडा आहे मालकाचा, बैल तिथं का नाही बांधले. उभं राहिला म्हणलं, महाराज मालकाचा वाडा मोठा आहे पण त्यांच्यासाठी बैल जोत्याला कड्या लावलेल्या आहेत. पितळाच्या कड्या होत्या जोड्याला जोत्याला. पण ह्या जोत्याच्या पितळाच्या कडेला बैल जर बांधले तर रात्रभर भिजतील. ह्या बैलाच्या आशीर्वादानं 23 वर्ष झालं लोकांचे साल धरतोय. अजून इचू चावला नाही. विचू चावला नाही. 23 वर्ष झालं साल घातलं.
असू द्या म्हणले मालक, नशिबाने त्यांच्या बाप दाद्याची श्रीमंती आहे, पण या बैलाच्या जीवावर मी पोट भरतोय. हे बैल आखाड्यावर निवाऱ्याला नेऊन बांधतो महाराज. मी पुरणाच्या 2-2.5 पोळ्या खाल्ल्यात महाराज, पण या बैलाला काल खांदे मळणीपासून बाहेर चरता नाही आलं. गवतावर पाणी असल्या बैलाला खाता येत नाही. आता वैरण तोडून ठुली टाकतो. मालकानं चारलेल्या छटाकभर गुळानं काय होते. निश्चित इतका इमानदारीनं जनावरावर, बैलावर, गायीवर प्रेम करणाऱ्याला स्वर्ग असेल. ठीक आहे, पैशानं मस्ताडलेल्या मालकाकडे त्याला किंमत नसेल. पैशाचा मात चढलेल्या मालकाला बैलाविषयी किंमत नसेल. कवी इनामदारांना बैल कळाला. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नाही ओढत नांगर आता उतार वयात. हे दादा नांगर नाही ओढत रे. आता वय म्हातारं झाले रे. आता दात पडले रे. वैरण चावत नाही रे. ही वाळलेली वैरण चावत नाही रे दादा. शक्ती नाही. आता नांगर ओढत नाही. मारू नकोस रे, नको मारू. हे तू झुल घातलीस, गुळ चारलास रे. तू झुल घातलीस, तू गुळ चारलास. कविता ऐका, इनामदारांची कविता आहे. महाराज, अण्णा चांगल्यांची वाक्य दमदार असतात. चांगल्यांची वाक्य दमदार असतात. मी बापूला सांगितलं. मी आमच्या ड्रायव्हरच्या मोबाईलवर 69 वेळेस एक पिक्चर पाहिला. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही. 69 वेळेस पाहिला. काही वाक्य 3-3 बाऱ्या वापस घेऊ पाहिले. तो पिक्चर तिरंगा. त्या पिक्चरमध्ये नटसम्राट किंवा फिल्मी सृष्टीतले 2 राजे पाहिले. 2 राजे, राजकुमार आणि नाना पाटेकरजी. राजकुमारजी आणि नाना पाटेकरजी. हे नाना पाटेकरजी त्या पिक्चरमध्ये एका स्त्रीला जरी बोलले तरी दर्जेदारच बोलले. काय देशाविषयी वाक्य. म्हणजे सिनेमातले पण काही लोकांची वाक्य दर्जेदार. कलगीतुऱ्यातलं एक वाक्य मी पाहिलं. माझ्या लहानपणी एक पुस्तक आलं तर जवळ्याला इकायला लोकनाट्यात. लोकनाट्य पाहायला पैसेच नव्हते. आणि पाहाचं ओक सुरू झाल्यावर पडदेवरी करीत होते. पहाट तेव्हा नाचणार बाया तिथं नसत्यात. आणि ते कधी मधी ओक पाहण्यात आले. ओक तर त्याच्यात एक पुस्तक पाहिलं होतं आसारामबा. तर वाक्य किती दर्जेदार असते त्याच्यातले सुद्धा. मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. मला कवितेहून सांगायचं, जर सिनेमातलं काही वाक्य दर्जेदार असतील, शान तिरंगा मेरी जान तिरंगा. मी संप्रदायाला गालबोट लागेल असं नाही वागणार. तुमची माफी मागून तितकं घेतलंय. पोळा आठवला, गरिबाची चर्या आठवली अन्न म्हणून पोळा आठवला. ती कविता सुद्धा दर्जेदार आहे. हो, त्या कवितेतलं एक वाक्य लय गोड आहे. मेल्यावरी मला, हे शेतकरी राजा, मेल्यावरती मला, मला एक दारू दे, तुझ्या पायातले जोडे, माझ्या कातड्याचे जोडे, तुझ्या पायात वाजू दे, माझ्या कातड्याचे जोडे, तुझ्या पायात वाजू दे. म्हातारपणी बैल शेतकऱ्याला म्हणतो, राजा मारू नकोस रे, परिस्थिती नाजूक आहे माझी, गळालो रे, गळालो मी. पण एक लक्षात ठेव शेतकरी राजा, अरे पोळ्याच्या सणाला एक 50 ग्रॅम गुळ चारला असतील रे.
तू वैरण टाकली असेल, मला व्यसन मोरखी कासराय, मला खाता येत नाही मनानं, पण तू मला पसाभर माझ्या पोटासाठी खाऊ घातलंस ना, मी त्याचे उपकार विसरणार नाही. मी मेल्यावर का होत नाही माझं कातड काढ आणि त्याचा जोडा तुझ्या पायात. माझ्या काताड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. गरिबाची जाण असावी, सात्विक तात्विकांची जाण ठेवणारी माणसं मोठी झाली. चला, आठवलं याच्याकरता बापू त्या वारकऱ्याच्या मुलांना सांगितलं, बाबा आपली पत नाही, आपल्याला कोणी किराणा उधार देणार नाही, एखादी बाई उसनी पीठ देणार नाही, साखर देणार नाही, गुळ देणार नाही, काय करायचं. वडिलांनी सांगितलं, बाळा भविष्य गेले, आल्याला वारकरी उपाशी जाऊ द्यायला नाही. एकदा तुझ्या आईला शरीर इकायची वेळ आलती, त्या वारकऱ्याच्या बायकोनं 2 तासाकरता अण्णा शरीर इकलं होतं. त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास नावाचा दुकानदार. संत महिपती महाराजांनी वर्णन केलं गोडसं, ज्यांनी 350 ग्रंथ केले महिपती महाराजांनी. आता मी तुझ्या आईला म्हणू शकत नाही रे, आपण दोघं ठरवू काय करायचं. तर सात्विक सदाचारी मुलगा, त्या मुलानं सांगितलं, बाबा आता आपल्याकडे एक पर्याय आहे. जीवनभर कधी तुम्ही आणि मी आणि आईनं चोरी केली नाही, पण 4-5 वारकरी उपाशी जाऊ नये याच्याकरता आपण चोरी करू. घेतलं चोरीचं साहित्य, एवढी पहार घेतली आणि त्या पहारीनं दुकानदाराचं दुकान धन्यकुमार महाराज मागून फोडलं, मागची पाठभीत फोडली. दगडानं दगड, खड्यानं खडा, दगडानं दगड काढा, छिद्र पाडलं. वडिलांनी सांगितलं, मोठं कर, मी जातो. मुलगा म्हणला, बाबा तुमच्या शरीरा एवढं छिद्र करण्यासाठी वेळ जाईल, उजडेल आणि दुकानदार उठल, लोक उठतील, त्याच्यापेक्षा हे छिद्र माझ्या आकाराचं आहे, मी याच्यातून जातो. मुलगा आतमध्ये गेला. त्या मुलानं दुकानदाराचा पैसे ठेवायचा गल्ला नाही पाहिला अण्णा. त्याने पिठाचं पोतडं पाहिलं, डब्बा पाहिला, डाळीचा डब्बा पाहिला, तांदळाचा डब्बा पाहिला, साबळे गोवा, आणि वडिलांकडनं उपरणं घेतलं. 5 वारकरी जेवतील इतकेच तांदूळ, एवढंच पीठ, एवढीच डाळ, तितकीच साखर, गुळ काय असेल तेवढं घेतलं, त्या गाठोड्यात बांधलं आणि गाठोडं त्या खिंडीतून मध्ये टाकलं, बाहेर टाकलं. वडील म्हणले, बाळा ये लवकर. जीवनात कधी आपल्याला चोरी करायची वेळ आली नाही, पण आज योग आलाय. ते पण या अन्नातला एक कण सुद्धा तोंडाला आपण कोणी लावायचं नाही. वारकऱ्यासाठी चोरी करतो. चल लवकर बाहेर आहे. दुकानदार दुकानात झोपलेला आहे. अण्णा गडबडीमध्ये त्या भिंतीच्या छिद्रातनं या वारकऱ्याचा मुलगा बाहेर येण्यासाठी गेला. अंग चाळीत 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 बाहेरून कसे गेले तर बापानं मध्ये ढकललं होतं. वारकऱ्यानं मुलाला ढकललं याच्याकरता मध्ये गेले. आता आतून ढकलायला कोण आहे? गुरुजी. त्याच्यामुळे अंग चाळीत 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 त्या खिंडीतून बाहेर निघत असताना दुकानातल्या डब्याला पाय लागला आणि खडदिशी डब्बा वाजला. वाजल्याबरोबर दुकानदार उठले. कंदिलाच्या प्रकाशात पाहिलं तर चोट्ट्याने दुकान फोडलं. धरले पाय. बाहेरच्यानं किती ओरड्याच्या नंतर आता पोरग बाहेर येईल. पाय बाहेर असते तर ताकद लावता आली असती. आता डोकं बाहेर आहे, पाय आतमध्ये आहेत. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. पायाला कपडा बांधला, मेडीला आतमध्ये खांबाला पाय बांधून टाकला. मुलानं सांगितलं, बाबा आता काय करायचंय? वडिलानं सांगितलं, जीवनात कधी चोरी केली नाही, वारकरी उपाशी जाऊ नये याच्याकरता पसाभर पिठाकरता चोरी केली. आता चंद्र सूर्य येतोपर्यंत आपलं नाव जाणार. हा वारकरी चोर आहे, आपलं नाव जाणार. मुलगा हुशार होता, हुशार होता मुलगा. मुलानं सांगितलं, बाबा काय वानू आता न पुरे वानिया. बाबा एक तुम्हाला पर्याय सांगू, आपलं नावही जाणार नाही, वारकरी उपाशी जाणार नाहीत,
आपल्याला लोक चोर म्हणणार नाहीत, कोणाची मायवेली आपल्याला चोर म्हणायची, पण तुम्ही मग ऐका. वडिलांनं सांगितलं आयुष्य गेले, मला बुद्धी सुचत नाही, तू कोण पांचट मला शिकवणारा. ऐका ना बाबा माझं, ऐका ना. एकच पर्याय, एकच पर्याय, एकच आहे. वारकरी उपाशी जाऊ नये असं जर तुम्हाला अंतःकरणातून वाटत असेल, आपल्या घरचा वारकरी उपाशी जाऊ नये असं तुम्हाला अंतःकरणातून वाटत असेल, तर तुम्हाला विटेवरच्या मालकाची शपथ आहे, तुम्ही माझं डोकं कापून न्या. वडिलांना सांगितलं तुझं डोकं कापून नेल्यावर काय होईल. काहीच नाही बाबा, माझं डोकं कापून न्या, आईला दाखवू नका, कुठंतरी कपड्यात कोपऱ्यात ते डोकं ठेवून द्या आणि हा किराणा आईपाशी टेका. आई पहाटे स्वयंपाक करील, वारकरी जेवतील, वारकरी निघून जातील, हे तुझं बाकीचं शरीर. काही नाही म्हणले बाबा, सकाळी दुकानदार अख्ख्या गावातल्या लोकांना बोलविल आणि इथून खालचं शरीर लोकाला दाखवील. डोकं नसल्यावर हे शरीर कोणाचंही कळत नसतं बाबा, कळत नसतं बाबा. काही काळजी करू नका, जा बाबा, जा 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 जा. काय वाटलं असेल हो बापाला, काय वाटलं असेल. वडिलांना सांगितलं बाळा, तुला काय बापाचं दुःख आणि माईचं दुःख कळलं नाही, त्याच्यासाठी बाप व्हावं लागेल, तुला बाप व्हावं लागेल, त्यावेळेस कळेल मुलगा काय असतोय. मुलानं सांगितलं बाबा, आतापर्यंत जसं कळतंय तसं तुमचं वैराग्याचं टोक पाहत आलो, वैराग्य पाहत आलो. वाक्य नीट ऐका, मी आतापर्यंत तुमचं वैराग्य पाहत आलो, पण मला असं वाटत होतं आकाश किती इती येईल मोजता येईल, समुद्रात किती थेंब पाणी आहे मोजता येईल, समुद्रातली वाळू किती आहे मोजता येईल, पृथ्वी किती आहे मोजता येईल, पृथ्वीवरचे झाडं मोजता येईल, पृथ्वीचे कण मोजता येईल, पण तुमचं वैराग्य मोजता येणार नाही इतकी मला खात्री होती. पण आज माझा विश्वास संपलाय, तुमचं वैराग्य इथं संपलंय. काय मूर्ख आहेस रे, एवढ्या मोठ्या निष्ठावंत वारकऱ्याच्या पोटी जन्म घेतलायस तुझ्या बापानी. शेला इनल्याच्या नंतर तो शेला भजन करतोय, ठाई ठाई शेल्यावरती दिशे राम नाम ग. एवढी भक्तिसूत्रातली ताकद माझ्याकडे आहे भक्तीतली, आणि तू मला म्हणतो वैराग्याचं टोक संपले. बाबा त्याग वैराग्य काय, मला लक्षात आलंय तुमचा मोह तुमच्या पुत्रावर आहे. कशाला महाभारत ऐकता. अहो मुलाचा मोह झाल्यामुळं जंगलात जाऊन मरावं लागले. अस्थिरोर भयतिती वैशानरो, आग लावण्यासाठी कोणी शिल्लक नव्हतं, आणि तुम्ही एकट्या या पोराचा मोह धरता. काय तुमचं वैराग्य माझ्यासाठी. तोंडावून हात फिरला बाळा, कसं कापू रे तुला, कसं कापू, कसं कापू. बाबा तुम्हीच मला एकदा सांगितलं होतं संतासाठी शरीर खर्चिलं तरी चालते. संताची पायी खर्चावे शरीर, सांगतचे कबीर, सांगतचे कबीर. संताची हे पाये खर्चावे शरीर, सांगतसे कबीर कमालाशी, सांगतसे कबीर कमाला. बाबा संतांकरता आपलं शरीर जरी गेलं तरी चालतंय असं तुमचं वाक्य बाबा. मग हे तुमच्या पोटी जन्माला आणार तुमचं पुत्र रत्न संतांकरता मरतय, हे लोकांसाठी वाक्य आहे का तुमचं, हे दुसऱ्या करता अभंग आहे का तुमचा.
बाळा, हा उपदेश तुझ्या करता आहे, पण मी बाप आहे, कसं डोकं कापू? अंतकरणावर दगड ठेवा, डोळे झाका, डोकं कापून घ्या. कापून घेतलं डोकं. घरी नेलं, एका कोपऱ्यात ठेवलं. आईने विचारलं, मालक कमाल कुठे? येईल पाठीमागून. आज ती माय होती, माय होती. या विश्वात सगळ्या प्रेमाचं टोक सापडल, पण संतांच्या माईच्या प्रेमाचं टोक आतापर्यंत नाही कोणाला सापडलं. नाही सापडलं कोणाला. आनंद आश्रमाचे एक संन्यासी होते अण्णा. त्या संन्याशीची आई मृत्यू पावली. आईच्या अंत्यविधी करता, वेगात सांगतो, आईच्या अंत्यविधी करता ते संन्यासी आले. संन्याशानं आईच्या जळत्या प्रेताला 5 प्रदक्षिणा केल्या. आईचं पार्थिव पाहायला नाही भेटलं, तोपर्यंत पेटून दिलं. जळत्या पार्थिवाला, त्या शरीराला, त्या चितेला 5 प्रदक्षिणा केल्या आणि पूर्वेकडे तोंड करून आईचं स्मरण केलं. माय, तुझ्यासारख्या पवित्र रानावनात काट्या कुट्यात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या माऊलीच्या पोटी जन्म घेतलाय. तुझी कुस किती पवित्र आहे. आनंद आखाड्याचा संन्यासी झालोय. जाता, अगं या जगात फक्त दूध पेताना तुझं स्तन पाहलंय. काय वाक्य मशानभूमीतलं. माय, लहानपणी तुझ्या मांडीवर माझ्या तोंडावर तू पदर टाकला, त्यावेळेला या पोटाची खळगी भरण्यासाठी लहानपणी तुझं वक्षस्थळ मी पाहिलं. माय, त्याच्यानंतर जगातल्या प्रत्येक स्त्रीला तुझ्यापेक्षा कोटी दर्जानं पाहिलं ग. माय, लहानपणी तू जन्म दिलास म्हणून तुझं एकदा वक्षस्थळ पाहिलं पितानं. याच्यानंतर जगातल्या पदर पडलेल्या स्त्रीकडे कधी पाहत नव्हतो. इतकं गोड जगलो. आणि इतकं जर गोड जगला असेल आणि तुझ्या पोटी मी जन्म घेतलाय, किती पुण्य तुझं माझ्या पाठीमागे. जाता जाता मला दर्शन दे एकदा. देन मा एकदा दर्शन दे. दे दर्शन. जळत्या चितेतून हात बाहेर आला. आपल्या मुलाच्या हातात हात दिला आणि हात निघून गेला. याला माय म्हणायचे. याला माय म्हणायचे. कोण कोण मोजू शकणार आहे प्रेम? एक बाई वारली. तिचा मुलगा ताना होता 1.5 वर्षाचा. रडू लागला. आईला बशील भिंतीला. आईला भिंतीला बशील टेकिल्याच्या नंतर सुवासनी हळदी कुंकू लाईत होत्या. पोरगं रडत होतं. तेवढ्यात त्याची मावशी आली. त्याची आईसारखी दिसत होती. सगळ्यांनी सांगितलं मावशीला, बाई याची आई वारली, आता माय म्हणून तू याला सांभाळ, तुझ्या चेहऱ्याकडे बघून तुला आई म्हणील. नाही म्हणलं ते. रडू लागलं. अण्णा गावातल्या वयस्कर व्यक्तीनं सांगितलं, याचं रडणं थांबण्यासाठी बिस्किट दिल्यावर ऐकत नाही, पैसे दिल्यावर ऐकत नाही, गाडीत बसल्यावर ऐकत नाही. तुम्हाला जर याचं रडणं थांबवायचं असेल तर याची मेलेली माय दाखवा. आणि मेलेल्या माईच्या पुढं टेकल्याबरोबर तिच्या मांडीवर गेलं आणि चेहऱ्याकडे बघत बघत झोप लागली. माधव महाराज मगर सांगायचे, मेलेल्या माईच्या डोळ्यातून जे वात्सल्य मिळते का, ते जगातल्या कोण्या स्त्रीकून भेटणार नाही. मेल्यावर सुद्धा तिच्या डोळ्यातून वात्सल्य मिळालं. मांडीवर झोपले. आई येते. आई विचारलं, धनी कमाल कुठे? येईल तो येईल. जागून काढली रात्र. पहाटे स्नान केलं, पीठ भिजवलं. बाईनं मालक पूजा करत असताना विचारलं, धनी एक बोलू? समोर ठेवलेल्या जगन्निवासाची शपथ आहे, कल्याण कुठे? डोळे मोठाले केले आणि बायकोला सांगितलं, त्या कपड्यात गुंडाळून ठेवलाय. त्या कपड्यात गुंडाळून ठेवलाय. पीठ भिजवलं होतं आयुष्य बुवा, धन्यकुमार बुवा. हात धुतला आणि ते कपडा उकलायला गेली, त्याच्यातून रक्त बाहेर दिसलं आणि मुलाचा चेहरा दिसला. छातीवर हात टाकून हंबरडा फोडणार. वारकऱ्याने सांगितलं, तू रडली की वारकरी उपाशी जातात. वारकरी उपाशी जाऊ नये याच्याकरता पोरानं डोकं कापायला सांगितलंय. वारकरी उपाशी जाऊ नये म्हणून बापानं पोराचं डोकं कापलंय. तू जर आता ओरडशील तर वारकरी उपाशी जातील.
अश्रू आटून टाकले आणि डोळ्यातल्या दुःख अश्रूला सांगितलं, बाळानो आतापर्यंत सुखाचे अश्रू पाहिलेच नाही, सुखाचे अश्रू पाहिलेत नाही, आणि या दुःखाच्या अश्रूमुळे जर वारकरी उपाशी जात असतील तर निष्ठावंत वारकऱ्याची शपथ आहे, दुःख अश्रूला डोळे रडता कामा नये. आणि भजन करीत करीत स्वयंपाक केला. दुकानदार फार हुशार होता. डोकं कापलेल्या शरीराला सुळावर दिलं, देत असतात का सुळावर? मेलेल्या माणसाला सुळाव काय द्यायचं, डोकंच नाही, सुळाव दिलं. ही वारकरी जेवली, चौकातून जात असताना चौकात सूळ लावला, सुळाव दिलंय. आणि वारकरी रस्त्यानं चालली होती. त्या वारकऱ्यानं विचार केला, काय या नगरीचा राजा मूर्ख आहे, प्रेताला सुळाव दिलं, काय मूर्ख आहे राजा, काय मूर्ख आहे. वारकरी म्हणत होते, बुवा म्हणत होते, तेवढ्या अवकाशात डोकं नसलेल्या कबीराचा कमाल नावाचा मुलगा बेबीला सूळ लावलाय आणि त्या 5 वारकऱ्याला पाहून हात जोडले, तर हात जोडले हात. कबीर रस्ता दाखवत होते गावाच्या बाहेर. एका वारकऱ्यानं खांदा दाबला. संत कबीर जी, पोरग कोणाचे? नाही, मला काय माहित नाही म्हणले. आपल्याला काय माहिती, डोकंच नाही, त्याच्याकरता काय ओळखायला येईल? डोकं जर असतं तर गावातलं लेकरू असतं, मी ओळखलं असतं. लेकरू याच्यानं कळतंय शरीराहून, आपल्याला काय माहित नाही. खांदा दाबणारा अण्णा जगाचा बाप होता, विटेवरचा मालक होता कबीर. बाळ कोणाचे मला माहित नाही. खांदा दाबून जवळ घेतलं, हृदयाशी घेतलं, मानावर मान टाकली, कानात एकच विचारलं, कबीर याच्यासाठी भजन केलंय? खोटं बोलता? चला वारकरी बाबा, गावाच्या बाहेर गेल्यावर सांगतो. सांगा ना, इथंच मुलगा माझा आहे, तुमच्या जेवणाची अवस्था नव्हती, याच्याकरता चोरी करायला गेलो, चोरी पकडली, समाजात नाव जाऊ नये याच्याकरता डोकं त्यानंच कापायला लावलं. मुलगा जिवंत केला असेल, हा भाग सोडून द्या. महाराज, विटेवरच्या मालकाला आपलंसं करून कापलेलं डोकं असताना पुन्हा चेतन करण्याची क्षमता ज्याच्या ते त्याला कबीर म्हणतात. सगळ्या वैराग्याचे टोक सापडतील, पण या काही ठराविक लोकांचं वैराग्याचं टोक सापडत नाही. त्याच्यापैकी कबीर एक आहेत. ही व्याप्ती ज्यांच्याकडे, म्हणून काळेबुवा पहिल्या कडव्यात म्हणतात, काय बानो आता न पुरे ही वाणी, 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 काय बानो आता न पुरे ही ज्यानं पंगत केली अण्णा, ज्यानं एवढ्या श्रद्धेने आटाआटी केली, त्याच्या पंक्तीचं सुद्धा चीज होतंय. त्याला सुद्धा वाटतंय नामस्मरण. अहो, इच्छा जरी नसली तरी विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर टाळी वाजवावं लागते का? इच्छा जरी नसली तरी तेव्हा सगळेच बैल तापड असतात असं नाही, पण कुटाड बैलाला चाकापशी धरीत असते. आसारामजी हसू नका, मी नांगरीचं चाक सांगायला लागलो.
हे काय तुमचं काम बैऱ्या माणसावानी झालं. बैरे दोनदा हसत येत, एकदा पुढचं हसल्यावर एकदा, आणि ते कशासाठी हसलंय त्याच्या एकदा तुम्ही नाही ना शेती केली नाही वागा कशाला सांग. खाती के बाल ना हाती के गाल मला कळतेच दादा. विठाला पण शेतकऱ्याचं लेकरू आहे इतकं मात्र पक्का आहे. योग नाही आला करण्याचा, चला नशिबाने तुम्ही. शेती करायचा जरी नाही योग आला, पण शेतकऱ्याकडे बघितल्यावर जरा हिशोबात पाहायचा. नाही नाही हे ना हे मी ते म्हणीच न रे दादा. हे काय अवघडच काम झालं. एका बाईनं गहू वाळू घातले आणि तिनं 4 पायले गहू वाळू घातले आणि 3च पायले राहिले, पण तिने काय मोजलीत नाही. मग चर्चा चालल्यावर जिनं गहू नेले ती म्हणली काय काय चाललंय, मला वाटलं गव्हाच चाललंय. तसं मी ते म्हणीच ना दादा, मी ते कशाला म्हणू. मी पुढाऱ्याला पण सांगत असतो, महाराज दिसला तरी गाडी उभी करू नको, काच खाली करू नकोस. पण भिजून जर शेतकरी खांद्यावर येठण घेऊन हातात बैलाचा कासरा धरून येत असेल, तर जो पुढारी गाडी उभी करून काच खाली करून नुसता विचारित असेल दादा पाऊस किती पडला, तर त्या पुढाऱ्यात सुद्धा मी साधूचा अंश समजील. महाराज रक्ताचा घाम करून मातीत टाकतोय, तो जगात एकच देव आहे अण्णा, त्याचं नाव शेतकरी राजा. आपण शेतकऱ्याला मी अनुभव घेतला असा रंबवा. गाडी कीर्तन आटपल्यावर निघताना जे काही पायी पायी जाणारे सर्वसामान्य गरीब वारकरी असतात का शेतीतले, त्याला नुसतं गाडी उभी करून जय हरी कुठले बाबा, ते 2 वाजेपर्यंत विचार करीत असेल महाराज मला जाता जाता बोलले, महाराज मला जाता जाता बोलले. काय देतो बापू आपण त्यांना, काय देतो. इतका प्रांजळ शेतकरी राजा असतो आसाराम राजे, इतका राजा शेतकरी राजा असतो. चला काय सांगू लागलो. हा चाकापशी धरीते, चाकापशी बैल जो चांगलं चलतो का तो चाहुरीला असतोय, म्हणजे असा टंगर मंगर करीतो का तो चाकाखाली हाणता येतो ना. मार खाऊन का होत नाही, पण चालावं लागतं का नाही. चाका बसल्या बैलाला मार खाऊन का होत नाही, चालावं लागतं का नाही. इच्छा नसली तरी कीर्तनात टाळी वाजवावं लागते का नाही. नाही वाजवा तर बाजूचं म्हणीन पाकिस्तानी आहेस का तुर्कस्तानातला आहेस का अरबस्तानातला आहेस. मग त्या कीर्तनात टाळ्या वाजलेलं पुण्य अण्णा या ठिकाणचं अध्यक्षपद तुमच्याकडे, त्याच्यातलं तुम्हाला काय येतंय. ज्यानं पंगत केली त्याला येतंय. कीर्तनाचं यजमानपद आहे त्या बापूंना येतंय, आणि ज्या बाळ्यानं कीर्तन केलंय त्याला पण काहीसं पुण्य मिळते. नामस्मरण वाढतं. हो नाही काय माणसाला काय विषय नाही. अहो बैलाला ज्ञान आहे, इतके बैलाच्या पलीकडची काही काही माणसं आहेत, काही त्याचं पण नाही. चला ज्यांनी ज्यांनी प्रसाद घेतला सर्वांना करता बसले, तुम्हाला प्रणाम करतो. श्रोत्यांना साऊंड सिस्टीमवाले पवार तुम्हाला धन्यवाद. आजच्या कीर्तनाचं यजमानपद अण्णांना सांगितलं बापूंनी, मीच घ्यावं असं त्यांना वाटत होतं. खूप खूप त्यांच्या अंतःकरणात आनंद. आपण त्यांच्याकडं प्रसादाला जावं असं वाटत होतं बापू. एखाद्या वेळेस महाराज समाधीतले सीताराम बाबा असं घडून आणतील की 5-7 दिवस तुमच्याच इथं जेवायचं योग. रंग धुता येत असतो, प्रारब्ध कसं धुता येईल. रंग धुता येईल, साबणानं धुतान केमिकलनं धुतान, नशीब कसं धुतान. तसं प्रारब्ध जर उदयाला आलं तर तिथंही येता येईल, काय ताण नाही. वेळ जास्त घेतला त्याबद्दल माफ करा. विठोबा